दादा, आज सूर खूपच चांगला लागला रे. कोणाला तरी बोलवतोयस असं वाटत होतं. आठवण येते कोणाची? जा, जाऊन झोप. असं कसं? म्हणजे झोपलेच होते मी, पण मग तू बासरी वाजवायला लागलास ना. राहवलं नाही, मग आले धावत. आलीस तशी परत जा. जाते हा मी. इतकं काय लगेच बोलायची गरज नाही मला. पण दादा, जायच्या आधी एक म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे. तू कुठलाही घास घे, तो मोठाच असणार आहे, कारण तू लहान आहेस. बरं बाई, रुसू नकोस. बोल. मला इतकंच म्हणायचंय, जर एखादी गोष्ट आपल्याला मनापासून वाटत असेल तर वेळीच ती व्यक्त करून मोकळं व्हावं. सुरांमधून भावना व्यक्त करता येतात हे बरोबरच आहे की, पण प्रॅक्टिकल जगात शब्दच लागतात दादा. म्हणजे आता मला तू आवडतेस, मी तुझ्या प्रेमात पडलोय, असं जर काही म्हणायचं असेल तर इथे सूर कामी नाही येणार. इथे शब्दच लागतील. काय? काय म्हणतेस तू? मी काय म्हणतेय आणि कुणाबद्दल म्हणतेय हे सगळं तुला व्यवस्थित कळलेलं आहे बर का. जा, जाऊन झोप. चल चल चल, निघ. जाते जाते. बोला. पावसाळ्यातलं ऊन आहे साविताई, बाप्पाचा आशीर्वाद आहे, घराचा आधार आहे साविताई. आपण काय करणार ना, आता त्याच घरावर बुलडोजर चालणार आहे, तिथे सपाट मैदान होणार आहे. ए विश्वम, ए नाही आहो म्हणायचं, आहो विश्वंभर साहेब म्हणायचं. काय नाहीतर तुझ्या मदर माऊलीच्या कानात कुर्र करीन. बिचारी पारसच्या आईशी हसत हसत बोलत होती काय, आणि तिला काय माहित की आता याच्या पुढे आपल्या वाटेला दुःखच दुःख येणार आहे म्हणून. नाही 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 नाही, तू बाहेर कुठे शोधू नको मला. मी आहेही आणि नाहीही, म्हणजे मी केव्हाही कुठेही प्रगट होऊ शकतो. आले विश्वंभरच्या मना तिथे कोणाचे चाले ना. कुठे आहात तुम्ही साहेब? गेस 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 कर, ओळख बरं कुठे. तुझ्या ओळखीची जागा, तू येऊन गेलेली याच्या आधी इथं. हो विश्वंभर साहेब, अहो कशाला उंटावरनं शेळ्या हाकताय? करेक्ट. उंटच घेऊन आलोय मी तुझ्या पोलीस स्टेशनला. फक्त आता तुझ्या ग्रीन सिग्नलची वाट पाहतोय, तो एकदा दिला का आत गृह प्रवेश सुरू. आठवतंय ना, पोलीस स्टेशन, कोंबडा. इन्स्पेक्टर साहेब आतमध्ये कॅबिन मध्येच बसले. जाऊ का? जाऊ.
15 मिनिटात ये, वाट पाहतोय. नाहीतर तुला माहिती आहे ना, आले विश्वंभरच्या मना. तिथे कोणाचे चालेना. आ. गुड मॉर्निंग दीपकराव. हो तुम्हालाच म्हटलं. सुप्रभात सुप्रभात. हॅलो सातपुते, मी आज ऑफिसला येणार नाही आहे. माझं एक काम करा, आपले जे HR च्या फाईल्स आहेत त्यातून मिस सावित्रींच्या घराचा पत्ता द्या. कशाला काय फोन असताना मी काय पत्र पाठवायला पत्ता मागतोय? पत्ता SMS करा. दीपकराव, मला ना कधी कधी या शिकलेल्या अशिक्षितांची ना गंमत वाटते. म्हणजे अहो म्हणजे आता आपण जेव्हा सिनेमा बघायला जातो आणि आपल्याला कोणतरी ओळखीचं भेटलं तर काय विचारलं जातं? काय पिक्चरला का? हे असं झालं आमच्या सातपुतेंचं. म्हणजे सिंपल आहे ना, मी सावित्रींचा पत्ता मागितला. कशासाठी मागितला असणार? तेच कशासाठी मागितलं? अहो तुम्हाला तर माहिती असेलच ना, म्हणजे एकत्र राहता, त्यांच्या आईला बरं नाहीये आणि त्या तिथे एकट्या आहेत. म्हणजे काही लागलं सवरलं इमर्जन्सीला तर तिथे कोणीच नाहीये. आणि मिस सावित्रींचा स्वभाव कसा आहे माहितीये का? त्यांना पटकन असा म्हणजे स्वतःच्या पर्सनल गोष्टी शेअर नाही करत. आता मला सांगा, मिस सावित्रींच्या आईंना ब्रेन ट्यूमर आहे हे कोणाला माहित होतं? म्हणजे तुमच्या इथं त्या राहायला आल्या तेव्हा तुम्हाला तरी कळलं होतं का? नाही, अजिबात नाही. तेच ना, म्हणून मी असं म्हणतो की जाऊन जरा विचारपूस करावी पर्सनली. तुमचा किंवा तुमच्या मुलीचा निरोप द्यायचा असेल तर मला सांगा. साहेब, मी तुमच्याकडे कसं निरोप देणार? अहो त्यात काय, द्या ना, तिकडेच चाललोय. काळजी घ्या म्हणून सांगा त्यांना, आणि मी विचारत होतो म्हणून सांगा. येतो. सावे, ह्याची लेवल करायला गेलो आणि ह्यानंच तिकीट फाडलं की. वा 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 वा. आलात? या. आठवतं का काही? आठवत का? आटपाट नगर होतं, तिथे 3 चोर राहत होते. एक दिवशी त्यांनी ठरवलं की एका सज्जन धनाढ्य माणसाला लुटूया. दिवसा ढवळ्या त्यांनी त्या सज्जन धनाढ्य माणसाला लुटलं आणि त्याचीच गाडी घेऊन पोबारा केला. पण दुर्दैव त्यांचं की त्या गाडीच्या वेगामुळं एका निष्पाप माणसाचा बळी गेला. त्यांना वाटलं हे कोणीच पाहिलं नाही. नाही, पण हे एका सज्जन माणसानं पाहिलं होतं. तरी सुद्धा तो यांच्यावर उपकार करायला गेला. पण त्या चोरांची नियती फिरली आणि म्हणून मग त्याने पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवला. आठवते का? काय करू मी साहेब? काय करू? डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवायची. मला ना तुमच्या या धमक्यांचा आता कंटाळा आलाय. त्यात तो तुमचा भाचा. आता कुठे विश्वास ठेवायला लागलाय साहेब? चांगलंय. चावीच्या डोळ्यात ही भीती. चांगलंय, ही भीती अशीच ठेव. आणि मी काय सांगितलंय ते आठवतंय ना? का परत टेप रिवाइंड करू? हे बघ, हा FIR त्या फाईलला चिकटायच्या आधी जाऊन अर्जुनला चिकट. मग त्याचे मला ज्या ज्या कागदपत्रांवर सह्या पाहिजे ना ते आणून दे. म्हणजे तूही मोकळी आणि मीही मोकळा. चल चल माझ्याबरोबर चल आता कवठे भैरवगडला आत्ताच्या आत्ता. मी आता मदर मौलीला सोडून कुठे येऊ शकत नाही. तू जर नाही आली तर तुझी मदर मौली तुला कायमचीच सोडून जाईल. आणि तू ही विश्वंभरची पोकळ धमकी समजू नको बरं का.
तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करीन आणि तिच्या सलाईन मधून विष देईन. मग म्हणतील की उपचार करता करता मृत्यू म्हणून. एवढी बातमी येईल कुठेतरी पेपरच्या कोपऱ्यात. आणि मी दिलेली ऑफर लक्षात आहे ना? अर्जुनला प्रेमात पाड, त्याच्याशी लग्न कर, काय वाटेल ते कर, पण माझं काम कर. हे बघ, खूप वेळ दिला, आता अजिबात वेळ नाहीये. लवकरात लवकर आता तुझा प्रीतीचा वणवा पेटव सावे. बास. हा हॅलो हॅलो सावे. अगं सावे, इथं एक लई मोठा मॅटर होऊन बसलाय. अगं अर्जुननं आपल्या घरचा पत्ता ऑफिस मधनं मागून घेतलाय आणि तो तिकडे यायला निघालाय. आपल्या घरी? अगं म्हणजे तू जो पत्ता ऑफिस मध्ये दिला होतास त्या पत्त्यावर तो यायला निघालाय ताईची चौकशी करायसाठी. सावे, तो जर तिथं पोचला तर आपलं सगळं बिंग फुटल. तू आत्ताच्या आत्ता तिथनं निघ. अगं सावे, कर काहीतरी. सावे, मी काय म्हणतोय ते ऐकायला येते ना तुला? सावे. हा ऐकलं. अर्जुन इकडे येतोय. कृष्णाई, मी निघतो. संध्याकाळी ऑफिस मधून लवकर ये बरं. कृष्णाई, मी ऑफिसला नाही जात आहे. अरे मग आधी नाही का सांगायचंच? तू बाहेर गावी चाललायस ते एक वेळचा डबा तरी करून दिला असता. हे बघ, आत्ताच आजारातून उठलायस, बाहेरचं काही खायचं नाही. कशी रे तुम्ही मुलं अशी? एवढे मोठे झालात तरी पण हलगर्जीपणा करता. बाहेरचं अरबट चरबट खायचं नाहीये. थांब जरा, आम्ही आता अगं, काय. हो 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 हो, नाही खाणार काही बाहेरचं. आणि तसे मी ते जवळच चाललोय, लांब नाही जात आहे. आणि घरचं जेवण जेवेन, अर्थात त्यांनी दिलं तर. म्हणजे रे? अगं म्हणजे मी आता एका मीटिंगला चाललोय, काम आहे सांगितलं ना, तर तिथूनच जवळ मिस वशील, आय मीन मिस सावित्रींचं घर तिथून जवळ आहे. तर मग श्यामल काकू आहेत आता, त्या आजारी पडल्या ना, तर चौकशी करायला हवी. आणि आता मी तिथे गेल्यानंतर श्यामल काकू मला जेवल्याशिवाय थोडीच सोडणार आहेत. अर्थात माझा आपला हा अंदाज आहे. हा, सावित्रीकडे चाललायस ना, मग चिंता नाही, चांगले 2-4 दिवस राहून ये. काय? अरे तेवढाच हवा पालट होईल ना, म्हणून म्हंटल. बरं का प्रिया, तो निघालाय बरं का. दादा छुपा रुस्तम आहे एकदम. ए, प्रिया, यामध्ये छुपा रुस्तम काय आहे? हे बघा, मी सहज कामासाठी चाललोय. आणि कृष्णही, अगं माझ्या कामाच्या जागेपासून ते घर जवळ आहे म्हणून मी चाललोय, नाहीतर मी कशाला जाईन ना आडवाटेला. पण तुला कुणी काही बोललंय का? आम्ही काय बोलतोय का तुला? आपण काय बोलतोय का कृष्णाई? आम्ही काहीच म्हणत नाही आहोत, आमचं काहीच म्हणणं नाही. तुझा हो, बरोबर आहे तुमचं, पण मी तुम्हाला तेच सांगतोय कृष्णाई, कर्टसी असते ना आपली, कर्टसी म्हणून मी भेटायला चाललोय. आणि कृष्णाई, अगं त्या आपल्याकडे राहायला आल्या आणि इमिजिएटली आजारी पडल्या, म्हणून मी भेटायला चाललोय. बरोबर बरोबर, चौकशी करायला पाहिजे. कर ना चौकशी कर. ए प्रिया, चौकशी करायला काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही, चौकशी करायला काय प्रॉब्लेम? अरे दुखतंय ना. म्हणजे चौकशी वगैरे बरोबर आहे, पण चौकशी फोनवर पण करू शकतो ना आपण. पण ती न करता तू इतकं ड्राईव्ह करून चाललायस, म्हणून मी आपलं म्हणजे म्हणणं काहीच नाहीये माझं. पण हा म्हणजे कृष्णाई, प्रियाचं म्हणणं म्हणजे बरोबर आहे की मी फोन करूच शकतो, पण काय काय पण सांग ना. हा तेच सांगतोय मी. सांग ना काय पण. आम्ही ऐकतोय, आमचं लक्ष आहे तुझ्याकडे. तू सांग हो. काय पण. अगं बोलू दे मला. काय? तेच सांगतोय मी आता की अरे बोल बोल ना. कृष्ण प्रियाला सांगा, नाहीतर बदलून काढीन हिला. प्रिया,
मस्करी करू नको बरं. मोठा भाऊ आहे ना तुझा. मस्करी करतात का मोठ्या भावाची? मग तू सावित्रीला भेटायला चाललाय. हा मग पर्सनल सेक्रेटरी आहे ना त्याची. पर्सनल चौकशी करू. बरोबर जा. कृष्णा यार तू पण. अरे देवा, आता आम्ही मस्करी केली म्हणून आम्हाला पण बदलणार का? ठीक आहे यार मी निघतो. अरे अर्जुन थांब थांब थांब. तुझ्या मनात आलंय ना, तुला जावंसं वाटतंय ना, मग जा. आम्ही नाही आता मस्करी करत. प्रिया शांत बस बरं. बरं जातोयस ना तर श्यामलताईंना सांग आम्ही विचारले. तसं आमचं बोलणं होत असतं, आम्ही व्हिडिओ कॉल पण करत असतो, पण तू तर जातोयस ना, मग विचार. ठीक आहे, येतो. आणि हा, मी कामासाठी चाललोय. हा, तो कामासाठी चाललाय, सावित्रीला भेटायला नाही. मला कळलं तू कामासाठी चाललायस ते. आले हा, मी आले दादा. काय झालं ग सावे? मधुरमावली, मला जावं लागणार आहे. सावे, तू मला वचन दिलेस की तू तिकडे जाणार नाहीस म्हणून. मधुरमावली, मला माफ कर, मी वचन तोडतीये, पण मला मुंबईला जावंच लागणार आहे. मुंबईला ना, मुंबईला जा की. ते गाव सोडून कुठं पण जा, पण तिकडे जायचं नाहीस. हा ठीक आहे. सावे, हा इकडे ये. बोल. पण एवढं काय अर्जंट काम आहे? अगं तेच सांगते. बरं तुला माहिती का, डॉक्टरांना भेटले होते, त्यांनी खूप कौतुक केलं बरं का तुझं. डॉक्टरांचं राहू दे, मुंबईचं काय सांगत होतीस? अगं ते शेहनाज मॅडम, त्यांचा फोन आलेला. अगं मुंबईला लई मोठा इव्हेंट आहे. तिकडे जी मुलगी जाणार होती ना, तिला नाही जमणार आहे. आज आजारी पडली नेमकी. आताच संध्याकाळचा इव्हेंट आहे ग. आता कसं होणार? त्यांना शब्द दिलाय मी. बरं जाऊ ना आता मधुरमावली. आता सगळी तयारी तर केलीच आहेस, काय विचारायला लागलीस जाऊ का म्हणून? पाया पडन जा. हे बघ, चिडू नको हा तू. सावे, इकडे ये. काय आता? तू परत कधी येणार आहेस? आता मी घेतली का ती ऑर्डर? 10-12 दिवस तरी लागतील. 10-12 दिवस? मधुरमावली, मी घरासाठीच करते नाही सगळं का? नकोच करू काही, मी घरातच बसून राहू. अगं हो हो, एवढी का चिडायला लागलीस? मी आपलं सहजच विचारलं. सहज बोलीस का तू? बर बाई, राहू दे. जायचंय ना जा, मी नाही अडवणार तुला. चूकच झाली माझी. दादा 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 दादा, खरं सांग, सावित्रीताईकडे जायचं म्हणून काम काढलंय ना तू? खरं सांग. हो. नाही नाही, खरं तर नाही. त्यांच्या घरी जायचं माझं काही कामच नाहीये. म्हणजे प्रिया, मी तुला सांगू का, ते आपले सप्लायर्स आहेत ना, सप्लायर्स, त्यांच्या सोबत ना डील आहे आपली. आणि त्याच्यासाठी मी तिकडे चाललेलो आहे. तर मग त्यांचं घर जवळ आहे आणि मग म्हणून मग जाऊन येईन ना. आणि बाबा त्या म्हणाल्या सोबत यायचंय, येतील. एवढंच आहे ना? हा, मग मी पण येते. कशाला? नाही नाही, म्हणजे कशाला ना, म्हणजे मी तिकडं जाईनच असं काही नक्की नाहीये, कळतंय का? कामासाठी चाललोय आणि माझं जे काम आहे ना, त्याला खूप वेळ लागू शकतो. आणि प्रिया, तू मला एका गोष्टीचं उत्तर देच. नाही, तू मला नाही ही गोष्ट सांगच. हा, ही उत्सुट जी ही ट्रिप ती ट्रिप चालू आहे कॉलेज बुडवून, अभ्यास कोण करणार? त्याचाच कंटाळा आलाय रे मला. म्हणजे अभ्यासाचाच कंटाळा आलाय. उगीच मी अभ्यास करून मेरिट मध्ये वगैरे आलं तर काय. चल आपण जाऊ, तेवढंच सावित्रीताईला सरप्राईज. मग मी काय करतोय? काय रे? काय दादा, काय बोललास? कुठे काय? नाही तू बोललास ना आता काहीतरी करतोयस वगैरे. छे, काहीच बोललो नाही मी. कान वाजतात तुझे. हा, आणि काय ग तुझं चालली लगेच सावित्रीताई सावित्रीताई करत. आणि हे बघ, तू अभ्यास कॉलेज बुडून माझ्यासोबत त्यांना भेटायला येणार ना, हे त्यांना सुद्धा आवडणार नाही. नाही तू म्हणतोयस म्हणजे बरोबरच असेल. तुला आता तिची आवड निवड कळायला लागली आहे ना. हो मग एक रपाटा दे ना तुला. मला एक सांग, आवडी निवडी न करण्यासारखं काय आहे त्यामध्ये? काय? मी सांगतो तुला. हे बघ, त्या ना असा खूप कष्टाने आणि हिमतीने उभं राहण्याचा प्रयत्न करतायत. आणि प्रिया,
कसं आहे, त्या ज्या कष्टातून शिकलेल्या आहेत ना, त्यांना सुद्धा आवडणार नाही की शिक्षण बुडवून तू कुठेतरी गेली आहेस फिरायला. हे त्यांना सुद्धा आवडणार नाही. आणि बघ, त्यांचं नाव पण काय माहिती आहे का, त्यांचं नाव सुद्धा सावित्री असं आहे. आणि दादा, थेट तू येऊ नकोस असं सांगितलंस तरी चालेल. उगा स्टोऱ्या कशाला बनवतो. नको येऊस. काय झालं असायला? अरे सावित्रीताईकडे जायचं म्हणून आता ब्लशिंग इन ऑल. हा किती क्यूट. हे बघ प्रिया, मी तुला सांगतो ना की बास बास बास, अजून काही स्टोऱ्या बनवायची गरज नाहीये. जा तू एकटा जा. पण दादा, मी तुला काय बोलले ते लक्षात ठेवा. सगळीकडे सूर कामाला येत नाहीत. काही ठिकाणी शब्द वापरावे लागतात. येस माय डिअर लिटिल प्रिन्सेस सिस्टर. दादा, तुझी केवढी विकेट पडली रे. बरं ते जाऊ दे, मी तुला एक गिफ्ट देते. ते जसंच्या तसं सावित्रीताईला द्यायचं. चीटिंग नाही करायची. हा दे. असं नाही. डोळे बंद कर. हा? डोळे बंद कर ना. प्रिया